हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बेशरम या झाडाची माहिती घेणार आहोत, ज्याला बेहया किंवा थेथर म्हणून ओळखले जाते. हे एक अत्यंत टिकाऊ, वेगाने पसरणारे झुडूप आहे. ही वनस्पती उष्णकटिबंधीय अमेरिकेतील असून नदी, नाळे, तलावे आणि ओसाड जमिनीवर कमी पाण्यात सहज फोफावते. याच्या गुलाबी फुलांमुळे त्याला गुलाबसी असे म्हणतात. याची पाने हृदयाकृती असतात. अत्यंत प्रतिकूल हवामानात, दुष्काळ आणि दलदलीच्या ठिकाणी हे झाड टिकून राहते. याचे खोड तोडून टाकल्यास किंवा फेकल्यास तेथे नवीन झाड उगवते. यामुळे याला बेशरम किंवा निर्लज्ज म्हणतात. या झाडाच्या बियांमध्ये स्फेनोसाईन नावाचे विषारी घटक असतात, जे गुरांसाठी घातक ठरू शकतात. ग्रामीण भागात कुंपण तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. काही ठिकाणी पानांचा वापर सांधेदुखी कमी करण्यासाठी गरम करून शेकण्याकरता केला जातो. हे परदेशी झाड स्थानिक वनस्पतींना वाढीस अडथळा आणते आणि परिसंस्थेवर परिणाम करते. बेशरम झाड याविषयी एक छोटीशी कविता. ना खतपाणी ना कसली मशागत, रानावनात याची असते हुकूमत. नाजूक गुलाबी रंगाचे ते फूल, भल्या भल्याना पाडते त्याचे भूल. कापले जरी पुन्हा पुन्हा फुटतो, मरणाशी जणू खेळच हा मांडतो. नाही फुलाची हाव नाही सालीचा गर्व, स्वबळावर जगतो हेच त्याचे सर्व. लोक म्हणतात ह्याला बेशरम नाव, कारण प्रत्येक संकटावर याचाच डाव. कुठेही रुजतो कसाही वाढतो, जगण्याचा खरा अर्थ तोच शिकवतो. ही कविता बेशरम झाडाच्या जिद्दीचे प्रतीक आहे. लोक त्याला बेशरम म्हणतात कारण ते सहजासहजी मरत नाही आणि प्रतिकूल परिस्थितीत वाढत राहते. पण एका दृष्टिकोनातून पाहिले तर ही त्याची जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.